आधी कसा होता कापूस इथे एकदम फार कमी होता कापूस. आणि केव्हापासून वाढला मग काय कापूस मी हे ब्लॅक डायमंड तात्काळ पॉवर मारल्यामुळे झाडाची वाळही झाली आणि माल भरपूर लागायला भीड लागला. 5 एकरामध्ये मला 65 क्विंटल कापूस येऊन निघून गेला. 45 दिन की हो गई. तात्काळ पॉवर मारलं, ब्लॅक डायमंड मारलं, तो ये 2 स्प्रे मारे थे मैंने इस पर. एकरी 12 क्विंटल येऊन गेला. सोयाबीन और कपास, चना, तुअर रहती है, तो उस पर हमने खंडेलवाल पेस्टिसाइड के पेस्टिसाइड दिए. बाद में विश्वनाथ मिनरल्स के जोर प्लस, बोनस, दबंग अली के लिए जो चलता है वो दिए उनको. उसका काफ़ी यानी अच्छा ये रिजल्ट मिला. जैसे आप विश्वनाथ मिनरल्स का जो बोनस जो प्रोडक्ट है ना, उससे इसका स्टेपल काफ़ी अच्छा है. और जैसे ऊपर का बोन है वो एकदम छोटे छोटे आते हैं, तो बोनस से एकदम इसकी साइज और क्वालिटी एकसारखी हो गई. एकसारखी आ गई. एका झाडाला 50-60 बोंड्या लागलेला आहे. 9 इंचावर झाडाची लागवड झालेली आहे. 3 फुटाचा सोया आहे. सर मैंने तो अभी ये प्रोडक्ट्स अभी डाले वाला है खेत में समझो, तो ये प्रोडक्ट्स एकदम अच्छा है. बोनस प्लस जो है, जो फूल के इसमें जब ये हो जाता फूल में आगे समझो कोई भी चना हो या तुअर हो, तो उसके ऊपर बोनस ही मारना चाहिए. बहुत बढ़िया रिजल्ट है इसके. दबंग जो है ना एकदम अल्ली के लिए सबसे बढ़िया है. इसके फायदे बहुत जल्द मिलते. बाकी के जे रहते हो वो 2 दिन लेट बताते. पहिला स्प्रे आम्ही जोरोचा करतो. जोरो वापरल्यानंतर हरभऱ्यावर आमच्या कोणत्याही प्रकारची जळ होत नाही. दबंगमुळे आळी कव्हर होते, आळी बिलकुल राहत नाही त्याच्यात. त्याच्या बाद जोरो आणि दबंगमुळे आळी कव्हर होते, आळी बिलकुल राहत नाही त्याच्यात. दुसरा स्प्रे करंट आणि दबंगचा करतो आम्ही. त्यावेळेस आमच्या जे हे चना आहे याच्यावर बिलकुल अशा फांद्या फुटतात. अशा जास्त पोंदे असे म्हणजे हरभऱ्याला अशा जास्त खांड्या फुटून त्याच्यावर डबल अशा खंड्या येत राहतात. त्यांना आम्हाला जिथं 6 क्विंटल 5 क्विंटल चना म्हणजे हरभरा व्हायचा, तर आता तुमच्या प्रोडक्टपासून आम्हाला एकरी 10 ते 11 क्विंटल हरभरा होतो.